प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सिंधू सरस या असा एक प्रकारचा बचत गटांचा मेळावा म्हणत येईल। या ठिकाणी विक्री आणि प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि आज दुसरा दिवस रविवारी एक चांगला प्रतिसाद मिळताना दिसत। आपल्यासोबत गटविकास अधिकारी वालावलकर सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत या कार्यक्रमासंदर्भात? महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग, त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद यांच्या आयोजित असलेला आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि आमच्या सर्व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं काल 21 तारीख पासून ते 25 मार्च पर्यंत हा कोकणचा सुवास आणि महिलांच्या उद्योगाचा विकास ह्या टॅगलाईन खाली सिंधू सरस हे कृषीच्या प्रदर्शनाच्या धर्तीवरच आधारित असं हे प्रदर्शन 21 तारीख पासून काल सुरू झालं। काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार नितेशजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं। जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष महोदय आदरणीय प्रमोदभाई कामत, त्याचबरोबर उपाध्यक्ष माननीय श्री दादा साईल, जिल्हा परिषदेचे सीओ आदरणीय रवींद्र केबुडकर सर, जिल्हाधिकारी महोदय आदरणीय तृप्ती दोडबेसे मॅडम आणि सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि लोकांच्या भरघोस प्रतिसादामध्ये काल याची सुरुवात झाली। आपला सिंधुदुर्ग जिल्हा याचं वेगळं वैशिष्ट्य आहे, इथल्या निसर्गाचं वैशिष्ट्य आहे, इथल्या आपल्या संस्कृतीचं आणि पाककलेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य आमच्या उमेद अभियानाअंतर्गत आमच्या महिला बचत गटाने खूप चांगलं जपलंय आणि हे कुठेतरी लोकांच्या समोर नेण्याची गरज असते आणि म्हणून दरवर्षी ह्या उमेद अभियानाअंतर्गत आपण सिंधू सरस या प्रदर्शन आणि विक्री व्यवस्थेचा इथे आयोजन करतो। यंदाचं हे 5 दिवसाचं आयोजन आहे। उन्हाळ्याचे दिवस असले तरी खूप चांगली इथे टेंट व्यवस्था जर्मन टेक्नॉलॉजी वापरून केलेली आहे। सर्व फॅन्स आहेत आणि पहिल्या दिवसापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। दिवसाला अगदी हजारोच्या संख्येने लोक भेट देत आहेत, भरभरून खरेदी करतायत। आपल्याकडे इकडे फूड स्टॉल आहेत, यामध्ये पाककलेचे विविध प्रकार, जे आपल्या मालवणी पाककला आपण म्हणतो त्याचे विविध प्रकार इथे आहेत। त्याचबरोबर आधुनिक प्रकार सुद्धा आहेत आणि अनेक जी उत्पादनं आहेत म्हणजे जी आपली स्थानिक उत्पादनं आहेत, त्याचबरोबर खाद्य संस्कृतीची जी आपली तृष्णा आहे ती भागवण्याबरोबरच आपल्या ग्रामीण कला आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मातीकाम असेल किंवा आपलं बुरुड काम असेल, ज्याचे सुपर, रवडी किंवा वेगवेगळ्या हस्तकला आहेत, त्या हस्तकलेचे सुद्धा अनेक स्टॉल आहेत आणि त्या प्रत्येक स्टॉलला आपले स्थानिक लोक भेट देत आहेत। येणारे चाकरमानी सुद्धा आवर्जून भेट देतात। तुम्ही आता बघितलं तर बाहेर गाड्यांची गर्दी आणि येणाऱ्या लोकांचा प्रतिसाद, येणाऱ्या लोकांसाठी आमच्या बचत गटाच्या महिला आहेत त्या 8ही तालुक्यातून येतात। त्या 8ही तालुक्यातून येणाऱ्या महिलांसाठी आपण दररोज 2-2 तालुक्याच्या महिलांना एकत्र असं खेळ पैठणीचा हा त्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवतो। आत्ताच आपली जी महत्वाची कला आहे, लोककला आहे, जी दशावतार लोककला आहे, त्या दशावतार लोककलेतल्या सध्या ट्रेक्सिंग युक्त बाळूमामाचं जे नाटक आहे दशावतार, ते आत्ता संपलं। आता महिलांची पाककला इथे, त्यालाही प्रतिसाद आपण बघितला। आत्ता स्टेजवरती आमच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्यासाठी ग्रुप डान्सची स्पर्धा आहे आणि रंगीरंगला महाराष्ट्र हा आपल्या स्थानिक महाराष्ट्रातल्या ज्या सर्व लोककला आहेत यांचं दर्शन घडवणारा कार्यक्रम आहे। अशा कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल आहे आणि ही एक खूप चांगली नांदी आहे। आपला जिल्हा पर्यटन जिल्हा होतोय, आपल्याने महिलांनी उत्पादित केलेला माल पर्यटकांसमोर ठेवण्याची आम्हाला ही चांगली संधी मिळाली आहे। आमच्या बचत गटाच्या सर्व महिलांनी पण त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। त्यांचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे ह्या महिला ज्या 4 भिंतीच्या आत होत्या, त्या बचत गटामार्फत त्यांना स्वावलंबनाचे धडे त्यांनी मिळवलेले आहेत, त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिलेल्या आहेत आणि आज त्याच महिला हक्काचे आपलं व्यासपीठ शोधतायत, आपली बाजारपेठ मिळवतायत आणि ती त्यांना उमेदच्या आमच्या सिंधू सरसने निर्माण करून दिली आहे। आणि हा प्रतिसाद बघता आणि आजूबाजूला जमलेली गर्दी आणि जाताना चेहऱ्यावरती लोकांचं समाधान दिसतंय, हे खरंच आम्हाला प्रेरणा देणार आहे आणि यासारखे कार्यक्रम भरवण्याची आम्हाला पुन्हा पुन्हा अशी इच्छा होईल, असं सगळा हा प्रतिसाद आहे। तर मी सर्वांचे खूप आभार मानतो आणि अजून 3 दिवस आहेत, तर मी सर्व जनतेला आवाहन करेन की ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही या, हा आनंद घ्या, आमचे जे खाद्य पदार्थ आहेत त्याचा आनंद घ्या, या वस्तू अनेक बनवलेल्या आहेत
त्यांना सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद द्या आणि हे प्रदर्शन जास्त यशस्वी करा. विशेष सत्रात हे होते बीडीओ वालावलकर यांनी सांगितलं की महिलांसाठी एक व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध होत आहे आणि लोकांचा प्रतिसाद जो आहे त्यांना मिळतो आहे. म्हणजे माल तयार होतो आहे त्या मालाला मालाची विक्री होताना दिसते, अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलं. शिवाय हा जो कार्यक्रम आहे तो 25 तारीख पर्यंत चालणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावं आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे.